नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत बजाज पल्सच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रुटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय, आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्याण सिंग गोठवार. नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर कल्याण सिंग हे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, म्हणजे कर्करोगाविषयी ज्या शस्त्रक्रिया होतात त्या विषयातले ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी या विषयामध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलेलं आहे आणि त्यांना 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे. आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये मागील 2 वर्षांपेक्षा अधिक काळामध्ये ते पूर्णवेळ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मला आपल्याला डॉक्टर कल्याण सिंग असं विचारायचं आहे की अशामध्ये आपल्याला वाचण्यात किंवा पाहण्यात ऐकायला येतं, असं बघायला मिळतं की मोठ्या आतड्याचा कर्करोग आणि गुदद्वाराचा कर्करोग याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढताना दिसत आहे. या संदर्भात आपण काय माहिती द्याल? अगदी बरोबर आहे सर तुमचं. जे मोठा आतड्याचा कर्करोग आणि गुदद्वाराचा कर्करोग आपण जे म्हणतो याला बेसिकली आपण ते कोलॉन कॅन्सर म्हणतो आणि गुदद्वाराचा म्हणजे रेक्टमचा कॅन्सर. आता आपण आपल्या शरीराची जी डायजेस्टिव्ह सिस्टीमची रचना बघणार तर कसं असतं, इनिशियली ओरल कॅव्हिटीच्या मागे फॅरेंक्स येतं, नंतर अन्ननलिका म्हणजे इसोफेगस असते, नंतर मग स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन चालू होतं. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोटी आतडी म्हणतो आपण, जी की आपल्या शरीरामध्ये 5 ते 6 फीट असते, आणि त्याच्यानंतर आपलं अपेंडिक्स आणि नंतर मग मोठी आतडी असते जी की 3 फीटची असते, 3 ते 4 फीटापर्यंत असते, त्याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो. आणि नंतर जो राहिलेला शेवटचा पार्ट आहे म्हणजे ज्याद्वारे आपण जो संडास होते तो भाग रेक्टम आणि ॲनल कॅनल असतो, तो गुरुद्वाराचा आपण जो आजार म्हणतो. सो रेक्टमची जी लेंथ असते ती 15 सेंटीमीटर. तर हे मोठ्या आतडीचा आणि रेक्टम गुरुद्वाराचा कॅन्सर, हे कॅन्सर जर तुम्ही बघणार यांचं प्रमाण अगोदर कसं असायचं का, जे 50च्या वरचे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा आजार व्हायचा, पण आता काही काळापासून जसं की लाईफस्टाईल सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहे, अनुवंशिकपणा आलेला आहे, तर आता नवीन यंग लोकांमध्ये सुद्धा, जसं की तरुण वयामध्ये सुद्धा 30-35 मध्ये, आता आम्ही जस्ट मागच्या 2 महिन्या अगोदर जो ऑपरेट केलेला आहे 17 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे आता यंग जनरेशनमध्ये पण आजार वाढत चाललेला आहे. ओके. याच्यातनं दुसरा जो प्रश्न याच्याशी येतो की तरुण वयामध्ये या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे, या प्रकारच्या कर्करोगाचं, तर याची कारणं काय असतील? सर, कारणांमध्ये तुम्ही बघणार तर सगळे आपले लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे, जीवनशैलीशी रिलेटेड आहे. आता जीवनशैलीमध्ये तुम्ही बघणार तर एक तर एक्झरसाईजचा कमीपणा, लॅक ऑफ एक्झरसाईज, सिडेंटरी लाईफस्टाईल, व्यायामाचा अभाव, व्यायामाचा अभाव असतो. नंतर लठ्ठपणा, ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो, ओबेसिटीमध्ये पण यांचं प्रमाण जास्त असतं लठ्ठपणामध्ये. दुसरं की जे आपले सेवन असतात, ॲडिक्शन जे करतात, जे की धूम्रपान आहे, दारूचा नशा आहे, यामध्ये पण जवळपास आपल्या नलिकेच्या सगळ्याच कारणांना हे कारणीभूत असतात. पण त्यामध्ये बेसिकली कोलॉन रेक्टल कॅन्सर पण हे ॲडिक्शनमुळे असतात. दुसरे की आपलं जे खाद्य पदार्थ आहे, जे की लॅक ऑफ हाय फायबर डाएट जे म्हणतो ते, आणि दुसरं जे वेस्टर्न डाएट आहे, जसं की प्रोसेस्ड फूड म्हणतो आपण, मीठ वगैरे ते. आणि आपल्या इंडियामध्ये जसं बघणार आता वेस्टर्न कल्चरमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू इंडियन पॉप्युलेशनमध्ये. पण आपल्या इंडियामध्ये बघणार तर साऊथमध्ये थोडं मीठचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिकडं आजाराचं प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने हा जीवनशैलीशी निगडीत आजार दिसतोय. आणि आपल्या आहारामध्ये चौथा ज्याला म्हणतो आपण किंवा फायबर, याचं प्रमाण कमी असणं, फ्रुट्स, खूप जास्त प्रोसेस केलेलं फूड खाणं, याच्यामुळे ती शक्यता जास्त वाढते त्याच्यात. अगदी बरोबर. तर अशा या प्रकारच्या कर्करोगाची लक्षणं काय असतात? सर, कसं आहे, प्रत्येक आता हे कोलॉन रेक्टल कॅन्सरमध्ये जे आपण आतडीचा आणि मुखद्वाराचा म्हणतोय, त्याच्यामध्ये खूप वेळेस पेशंट काय म्हणतात, त्यांना संडासाद्वारे रक्त पडतात. तर ते बऱ्याच वेळेस ते मिसअंडरस्टँड करतात की हे मूळव्याध आहे किंवा भगंदर आहे. तर ते खूप दिवस ते त्याची ट्रीटमेंट करत असतात. तर दुसरे एक तर संडासीद्वारे रक्त पडणं, आपलं जे नॉर्मल रुटीन जे आहे संडासीचं जे असतात ते चेंज होणं, त्याला आपण अल्टर्ड बावेल हॅबिट म्हणतो. म्हणजे की कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी अल्टरनेट डायरिया होतं, लूज मोशन होतं, याचं प्रमाण चेंज होणं. नंतर दुसरं काय, कधी कधी आजार आता
आतडीच्या आजारामध्ये पण राईट साईडला असतं आणि लेफ्ट साईडचे 2 प्रकारचे. आतडी आपली जशी 3 फीट असते, बरोबर. तर राईट साईडच्या आजार ज्या त्याच्यामध्ये पेशंटला बऱ्याचद्वारे काळी संडास होते रक्तामध्ये, त्यावेळेस त्यांना ॲनेमिया होऊन जातो, त्याच्यामुळे विकनेस होतो, रक्तक्षय होतो, रक्ताचं प्रमाण कमी, आजार वाढत चालला का पोटामध्ये गाठ पण होते. बरोबर आहे. तर गाठ पेशंटला कधी गाठ फील होते आणि कधी कधी हेच आजार जास्त वाढत गेला म्हणजे आपल्या आतडीपासून आजार लिम्फ नोड्स आणि दुसऱ्या सिस्टीममध्ये जर पसरला तर पेशंटला मग भूक कमी लागणे, वजन कमी होणे आणि पोटामध्ये कधी पाणी होणे, असे वेगवेगळे लक्षणं आपल्याला जाणवतात. बरोबर आहे. म्हणजे पचनाशी संबंधित आहे, रक्तस्राव झाल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. तर बऱ्याच वेळा तेच आपण कधी कधी गावांकडे सगळीकडे काय असं असतं, रक्तामध्ये संडास पडते, संडासमध्ये रक्त पडतंय म्हणजेच की मूळव्याध आहे, बगंदर आहे. ते जर ज्या पण व्यक्तीला जर 2-3 हप्त्यापेक्षा जास्त हे सिम्पटम असतील त्यांनी बेटर आहे की एकदा एक्सपर्ट करून चेक करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली, कारण ना ही जी लक्षणं सगळी आहेत ती बाकीचे कुठल्या साध्या आजारामध्ये होऊ शकतात. तर जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की 2-3 आठवड्यापेक्षा जास्त जर ही कालांतराने राहिली तशीच तर त्यांनी सल्ला घ्यायला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांचा. सर, दुसरा एक प्रश्न असा राहतो याच्यात की हा आजार होऊच नये असं प्रतिबंध करण्यासाठी आपण करू शकतो का काही? सर, आता बेसिकली सगळ्याच आजारांमध्ये प्रिव्हेन्शन इज ऑलवेज मच बेटर दॅन क्युअर, एक डिक्टम आहे. आता सगळ्याच आजारांमध्ये आपण इव्हन कार्डियक सिस्टीम असेल, रिस्पिरेटरी, जे काय सगळ्या पॅथॉलॉजी आहे सगळ्यांमध्ये प्रिव्हेन्शन खूप महत्वाचं आहे. आता मी जे कारणं सांगितले तेच कारणं आपण जर अवॉइड केले, जसं की आपण चांगला व्यायाम केला, चांगलं डाएट पदार्थ, फ्रूट, व्हेजिटेबल्स, हाय फायबर डाएट घेतले, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, मद्यपणा वगैरे जो आहे तो अवॉइड केला, येस, ओबेस पेशंट आहे, वेट रिडक्शन ठेवलं. आणि अजून प्रिव्हेन्शन मध्ये स्क्रीनिंग एक भाग पण असतो. स्क्रीनिंग म्हणजे कसं असतं, आता अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या गाईडलाईन असतात सगळीकडं, तर जे पण व्यक्ती 50च्या वरची आहे त्यांच्यामध्ये 5 वर्षानंतर एकदा कोलोनोस्कोपी असते. दुर्बिणीद्वारे ते स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी म्हणतो. ते पण एक प्रिव्हेन्शनचाच भाग आहे, ज्याच्यामध्ये की आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करायचं, त्याला अर्ली ट्रीटमेंट करायचं. सो प्रिव्हेन्शन मध्ये हा पण एक भाग आहे. हा तुम्ही खूप महत्वाचा भाग सांगितला की जरी एखाद्या व्यक्तीला काही त्रास नसेल तरी 50 नंतर दर 5 वर्षाला त्यांनी दुर्बिणीद्वारे मोठ्या आतड्यांची आणि गुदद्वाराची तपासणी करून घेतली पाहिजे. आणि काही जे आजार अनुवंशिक ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्रीमध्ये, जसं की एखाद्याला त्यांच्या आई वडिलांना जर आतड्याचा कॅन्सर होता किंवा दुसरा काही कॅन्सर होता, त्यांना फॅमिली हिस्ट्री अनुवंशिकपणा जर असेल तर ते पण अर्लीमध्ये 30-35 वर्षाच्या नंतर पण ते कोलोनोस्कोपी स्क्रीनिंग करू शकतात. ओके. समजा हे सगळं आपण बोललो आता प्रतिबंध काय करता येईल वगैरे, पण समजा दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला हा आजार झालाच, जर कर्करोग झाला मोठ्या आतड्याचा किंवा गुदद्वाराचा, तर त्याच्यावर उपचार पद्धती काय काय उपलब्ध आहेत आपल्याकडे? बरोबर. तर सर, याच्या उपचाराच्या अगोदर मी एक स्टेप बॅक आहे ना, का याच्यामध्ये याचं निदान कसं होतं. ओके. तर आता कसं आहे, निदान करताना जसं पेशंट येतो किंवा बाहेरून कोणी रेफर केलेलं असेल, काही यांना काही सोनोग्राफी झालेली, तपासणी काही झालेल्या असतात, त्यामध्ये इनिशियली आपल्याला तो आजार कन्फर्म करायचा असतो, प्रूफ करायचा असतो. त्यामध्ये आपण त्यांना इंडोस्कोपी करून एक तुकडा बायोप्सी घेतो. आणि बऱ्याच लोकांमध्ये काय असतं का बायोप्सी केली म्हणजे आजार पसरतो, तशी ती मिथ्स आहे. ऍक्च्युअली रिअल फॅक्ट आहे की बायोप्सीने आपण लवकर आजार निदान करतो. म्हणजे तो गैरसमज आहे. तसं होत नाही. आणि एकदा आजार प्रूफ झाला का मग आपण आजार आपल्या शरीरात किती पसरला आहे त्यासाठी आपण एक तपासणी करतो, जसं की सोनोग्राफी झालं, सिटी स्कॅन झाला, किंवा आजार जर जास्त मोठा असेल सोनोग्राफीमध्ये तर आपण डायरेक्टली सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन पण करतो. आणि एकदा आजार कळाला का आजाराची स्टेज कोणती असते, आता प्रत्येक कॅन्सरमध्ये जे स्टेजेस असतात ते बेसिकली 4 स्टेजेस असतात. आता कोलॉन कॅन्सर आणि रेक्टमचा जो आजार आहे त्यांच्यामध्ये प्रत्येकमध्ये फर्स्ट स्टेज, सेकंड, थर्ड, फोर्थ स्टेज असते. फर्स्ट स्टेज म्हणजे आतडीच्या तिथल्या तिथं मुकोजा तिथल्याच लेवलला असणारा आजार. सेकंड स्टेज म्हणजे आजार तिथंच आहे पण आतडीच्याच बाहेर मसल लेअरला पर्यंत गेलेला आहे. आणि थर्ड स्टेजमध्ये तिथं सराउंडिंग लिम्फ नोड ग्रंथी आहे तिथपर्यंत गेलेला असतो. आणि चौथ्या स्टेजमध्ये पण आजार तिथून एक तर पोटामध्ये जे पेरिटोनियम असते किंवा लिव्हरला गेला आहे किंवा हाडांमध्ये गेला आहे किंवा फुफ्फुसात गेला आहे, ते चौथी स्टेज असते. तर ट्रीटमेंट करताना तुम्ही जे तुमचा प्रश्नाचं उत्तर देतो, जर आजार पहिल्या, दुसऱ्या किंवा अर्ली थर्ड स्टेजमध्ये असेल तर आपण याच्यामध्ये पहिले ऑपरेशन करतो. आणि हे मोठ्या आतडीच्या आजारांमध्ये 3ऱ्या स्टेजपर्यंत आपण डायरेक्टली पहिले ऑपरेशन करतो. आणि संडासचा जो मेन
एक रेक्टमचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पण अर्ली स्टेज, फर्स्ट, सेकंड स्टेजमध्ये पण ऑपरेशन करतो. पण जो खालचा रेक्टमचा भाग आहे त्यात थर्ड स्टेज किंवा जास्त असेल, थर्ड स्टेजमध्ये किंवा आजार बल्की असेल तर आपण पहिले रेडिएशन देणार, किमो देणार आणि मग ऑपरेशन करणार. या संदर्भात फक्त एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की या प्रकारच्या सर्जरीमध्ये किंवा शस्त्रक्रियेमध्ये बहुतेक वेळा लोकांना एक भीती असते की आपल्या संडासची जागा बाहेर काढावी लागते, ज्याला स्टोमा म्हणतो. त्याच्याबद्दल काय सांगा सर? कसं आहे, जर तुम्ही प्रत्येक ऑपरेशनमध्ये किंवा प्रत्येक लार्ज इंटेस्टाईन कोलॉनच्या कॅन्सरमध्ये किंवा रेक्टमच्या कॅन्सरमध्ये प्रत्येक पेशंटला ही संडासची जागा बाहेर लागत नाही. जर तुम्ही मला कोलॉन कॅन्सरमध्ये आता जे शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आता जर पहिले चिरकट मारून आपण पोट ओपन करून करायचो, आता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन करतो. रोबोटिक सर्जरी आलेली आहे, रोबोटिक सर्जरीने ऑपरेशन करतो. तर सगळं व्यवस्थित डिसेक्शन झालेलं असतं. आपल्याला इव्हन जे आतडी आपण कट करून जॉईन करायची त्याचा सप्लाय पण आपण ऑन टेबल चेक करतो. तर सगळं एकदम परफेक्ट झालेलं असतं. त्यावेळेस बऱ्याच वेळा प्रत्येक पेशंटला संडासची जागा बाहेर काढावं लागत नाही. फक्त काही जे की पेशंट इमर्जन्सीमध्ये येतात, जे त्यांना पोट फुगलेलं आहे, आतडी संडासाची ब्लॉक झालेली आहे, कॅन्सरची गाठ वाढून ब्लॉक झालेली, पोट फुगले, तर इमर्जन्सीमध्ये टेम्पररी काही काळासाठी स्टोमा बाहेर काढावा लागतो. किंवा जे खाली रेक्टमचा जो आजार आपण म्हणतो तर खालच्या त्यावेळेस ते ऑपरेशन झाल्यानंतर ते टाके हील होईपर्यंत 2 ते 3 महिन्यापर्यंत टेम्पररी आपण स्टोमा, डायव्हर्टिंग स्टोमा म्हणून काढत असतो. तर प्रत्येक पेशंटला ही स्टोमाची आवश्यकता नसते. फक्त जर तुम्ही जर खालचा जो लोअर रेक्टमचा भाग आहे आणि तिथं जर आजार वाढलेला आहे तर त्याच पेशंटमध्ये त्याचं प्रमाण हार्डली तुम्ही विचारणार तर 5 ते 10% त्यांच्यामध्ये APR नावाचे ॲब्डॉमिनोपेरिनियल डिसेक्शन त्याच पेशंटमध्ये परमनंट स्टोमा लागतो. पण असं नाही का लार्ज इंटेस्टाईन आणि रेक्टम म्हणजे आजार म्हणला म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये स्टोमा, तसं नाही लागेल. खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही. कारण काय की पहिल्या 3 स्टेजेसपर्यंत जसं तुम्ही आता सांगितलं की ऑपरेशन करणं हे सगळ्यात चांगला उपचार आहे, पहिली शास्त्रमान्य पद्धती आहे. आणि त्याच्यामध्ये स्टोमाच्या भीतीने ऑपरेशन टाळणं हे चुकीचं ठरेल, कारण त्याच्यामुळे परत त्या ऑपरेशनची स्टेज वाढू शकते. म्हणून ज्यांना ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेचा सल्ला मिळालेला आहे त्यांनी वेळीच शस्त्रक्रिया करून घेणं. आणि सरांनी खूप चांगलं सांगितलं की स्टोमा म्हणजे कायमस्वरूपी स्टोमा करावं लागणं असं फक्त 5% लोकांना लागणार, 5 ते 10% जास्त. आजार कोणत्या स्टेजमध्ये आहे, कोणत्या ठिकाणी आहे, लोकेशन कुठे आहे, आणि बाकीच्यांना लागलं तरी ते तात्पुरत्या स्वरूपाचा स्टोमा लागू शकतो. ते तसंच आपण आपल्याकडे ट्युमर बोर्ड ही पण संकल्पना आहे की एखाद्याला जर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे सर, आजकाल पहिले कसं होतं जुन्या टायमामध्ये कारण ऑपरेशन झालं म्हणजे सगळी ट्रीटमेंट संपली. तसं आता तसं राहिलेलं नाही. प्रत्येक कॅन्सर हा सिस्टमिक डिसीज म्हणून ट्रीट करतो आपण. ट्रीटमेंट आता आजची तशी आहे. तर आता इव्हन जे आपण आतडीच्या बाबतीत बोलतो आहे याच्यामध्ये पण कोलॉन कॅन्सरमध्ये प्रत्येक पेशंट आमचे जे असतात आपली प्रत्येक एव्हरी वेनेसडेला ट्युमर बोर्ड मीटिंग होते. त्याच्यामध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजी, रेडिएशन ऑन्कॉलॉजी, सर्जिकल ऑन्कॉलॉजी, डायटिशियन, सायकोलॉजिस्ट सगळे मिळून आपली 10 ते 12 जणांची जी टीम आहे प्रत्येकांची ट्युमर बोर्ड होते. त्यावेळेस प्रत्येक केसेस आपण डिस्कस करतो. आणि पेशंटचं मानसिकता पण महत्वाची असते त्यांचं, त्यामुळे आपण सायकोलॉजिस्ट पण ठेवतो. त्यांना प्रत्येक केस आपण डिटेलमध्ये डिस्कशन करून त्यांना प्रत्येक पेशंटचा काय ट्रीटमेंट प्लॅन असतो, कसा असतो, तर ते सगळं प्लॅन आउट करतो. आणि कसं आहे सर, कॅन्सर म्हणजे हे मल्टी डिसिप्लिनरी टीम मॅनेजमेंट आहे. त्याच म्हणून तर ट्युमर बोर्ड डिस्कशन खूप महत्वाचं असतं. आणि पेशंटनं पण हे पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की ऑपरेशन झाल्यानंतर पण किमोथेरपी तितकीच महत्वाची असते. जी रेडिएशन जे असतात रेक्टमच्या कॅन्सरमध्ये किंवा बाकीच्या आजारांमध्ये ते पण खूप महत्वाचा भाग असतो. कारण कॅन्सरमध्ये फक्त सर्जन हा पेशंटला जिंकून देऊ शकत नाही, क्युअर नाही करू शकत. रेडिएशन तेवढाच महत्वाचं आहे, किमोथेरपी महत्वाचं आहे, पेशंटचे जे फॅमिली मेंबर आहे ते पण तेवढेच महत्वाचं आहे. आपण जर पेशंटला सगळं ट्रीटमेंट प्रोव्हाइड करत असणार पण जर पेशंटला जर नातेवाईक वगैरे जर सपोर्ट नसेल करत तर ट्रीटमेंटचा फायदा तेवढा होत नाही. फार महत्वाची गोष्ट सांगितली आपण. आणि जसं मला प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की कमलनयन बजाज रुग्णालय हे परिपूर्ण रुग्णालय आहे. एका छताखाली सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर हे सर्व इथे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांनी सुद्धा घाबरून न जाता इथे उपलब्ध असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सोयी सुविधा तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा. जसं आपल्याकडे ट्युमर बोर्ड आहे, याच्यामुळे व्यवस्थित सपोर्ट मिळतो, रुग्णाला सहाय्यता मिळते, उपचार व्यवस्थित होतात. डॉक्टर कल्याण सिंग, आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.